नवीन विषय आपण शिकणार आहोत आणि आपल्या आजच्या विषयाचे नाव आहे इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीत आपण काय केले पाहिजे. हा आजचा आपला विषय आहे. इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीत आपण काय केले पाहिजे हा आजचा आपला विषय आहे. आणि आदर हा आपण नेहमी इतरांना देणं दाखवणं खूप खूप आणि खूप महत्वाचं आहे. आणि ते आणखीन महत्वाचं का होतं माहिती का? कारण आपण देवाला ओळखतो आणि देवाचं वचन आपल्याला माहिती आहे. त्यामुळं देवाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याकडनं आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये अ, असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि आज हा जो विषय आपण शिकणार आहोत, की इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीमध्ये आपण काय केले पाहिजे. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीला आदर देता किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही आदर दाखवता, त्यावेळेला तुम्ही नेमकी तो आदर कसा दाखवता? एक-एक करून तुम्ही सांगू शकता, की कशाप्रकारे तुम्ही तो आदर दाखवता किंवा कशाप्रकारे तुम्ही तो आदर करता? प्रेज द लॉर्ड. प्रेज द घरात लॉर्ड. घरात प्रथम कोणी व्यक्ती आलं तर आपण त्यांना आल्याबरोबर या बसा म्हणतो. आपण त्यांना आपण पाणी प्यायला देतो. आणि मोठे मोठे आपल्यापेक्षा मोठे व्यक्ती असले तर आपण त्यांच्या समोर डोक्यावर पदर घेतो, त्यांना नमस्कार घालतो, या बसा, मग आपण चहा पाणी करतो. असं याप्रमाणे आपण त्यांचं आदर करतो. अ, घरामध्ये त्यांना आमंत्रित करणं हा एक आदराचा भाग आहे. त्यानंतर त्यांना विचारपूस करणं हा एक आदराचा भाग आहे. आणि त्यानंतर अ, त्यांचा पाहुणचार करणं ना, पाहुणचार अ, हा एक आदराचा काय आहे भाग आहे. व्हेरी गुड. आणखीन ज्यावेळेला तुम ही हा वेळ तुमच्याकडे असतो, की तुम्ही इतरांचा आदर करावा, त्यावेळेला तुम्ही कशाप्रकारे इतरांचा आदर करता? आणखीन कोणी काही सांगू शकतं? दादा आपल्या घरी कोणी आलं तर या बसा म्हणतो. जेवण करा, जेवण स्वयंपाक बनवतो, जेवण बिवणं करून जा असं म्हणतो. चहा पाणी करून आणि त्यांचा आदर करतो आपण. ओके, व्हेरी गुड. जर आपल्या घरी आलं, तर आपण त्या आलेल्या व्यक्तीला मान सन्मान देतो आपण आलेल्या व्यक्तीला ना. मान सन्मान जो आहे तो आपण त्याला देत असतो. आणि हा एक आदर दाखवण्याचा काय आहे भाग आहे. खूप सुंदर. आणखीन कोणी काही सांगू शकतं, की आपण आदर हा समोरच्या व्यक्तीला कशा प्रकारे देऊ शकतो? तुम्ही आदर दिलेला आहे का? आपल्या पल्लवी. घरी येस. आपल्या घरी कोणी पाहुणे आलं तर आपण त्यांचा हसतमुखाने स्वागत करतो आणि त्यांना खाली वाकून नमस्कार करतो. व्हेरी म्हणजे गुड. नम्रपणा असतो आपल्यामध्ये. आदर करणे म्हणजे नम्र. येस, व्हेरी गुड. पल्लवी पण सांगत आहे, की अ, अशी एक प्रथा आहे, की आपण पाया पडतो. आणि आता आणि त्यांनी सांगितलं, की आपण त्यांना एक खाली वाकून ना, एक एक नमस्कार आपण त्यांना अभिवादन ज्याला आपण म्हणतो ना, अभिवादन आपण ज्याला म्हणतो, की आपण अभिवादन करत असतो. आणि अ, हे एक चांगलं आहे लोकांचं अशा प्रकारे अभिवादन करणं, त्यांचा आदर करणं. आणखीन काय सांगू शकता तुम्ही आदर करण्याच्या बाबतीमध्ये, की तुम्ही कसं आदर करता? कसं तुम्हाला क कधी असा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये आला आहे का, की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा आदर करण्याची संधी भेटली
आणि तुम्ही तिचा फायदा घेतला आणि त्या व्यक्तीचा आदर केला, तर तो कशा प्रकारे केला हे तुम्हाला सांगता येईल का चर्च? पण त्याची विचारपूस करतो, तुम्ही बरे का, असं तसं. व्हेरी गुड. आपण त्यांची विचारपूस करतो की तुम्ही कसे आहात, बरे आहात का? बरं, तुम्ही ज्या वेळेला विचारपूस करतात चर्च एखाद्या व्यक्तीची, त्यावेळेला ती विचारपूस तुम्ही असं म्हणता का, कसा आहे, बरा आहे का, असं रागात म्हणता का? बरा का रे, असं म्हणता का? कसं विचारपूस करतात तुमच्या तुमच्या त्या बोलण्यामध्ये? प्रेम असतं का, नम्रता असते का, त्या बोलण्यामध्ये आनंद असतो का तुमच्या त्या, हे असतं का? आपण बोलण्यातूनही इतरांचा आदर करू शकतो. ज्या व्हेरी प्रकारे गुड. शिक्षक असतील, वडील मंडळी असतील, त्यांना आपण सर, मॅडम किंवा आप्पा, दादा, भाऊ या बोलण्यानुसार पण आपण त्यांच्या आदराने त्यांना बोलू शकतो. व्हेरी गुड. आपलं आपण बोलण्यातून देखील इतरांचा आदर करू शकतो. जसं ब्रदर सुभाष यांनी सांगितलं की त्यांना अ, अशा प्रकारच्या नावांनी बोलणं, ताई, भाऊ, दादा, काका, बाबा किंवा असे अनेक शब्द आहेत जे आपल्या कल्चरमध्ये आपण वापरून त्यांचा आदर करू शकतो. खूप सुंदर ब्रदर, खूप सुंदर. आणखीन कोणी? निलिमाने एक पॉइंट सांगितलं होतं की आपण त्यांना विचारपूस करून त्यांचा आदर करू शकतो. हाच पॉइंट जगताप मावशीने देखील सांगितला आणि पगारताईने देखील सांगितला. पण मग तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची विचारपूस करता त्यावेळेला नेमकी तुमचं त्या व्यक्तीसोबतचं जे बोलणं आहे ते कसं असतं? ते आनंदमय असतं का? ते अंतःकरणा पासून असतं का? किंवा ते हसत-हसत असतं का? कसं असतं ते बोलणं तुमचं? की फक्त विचारपूस केली, "बरं आहे का?" तर म्हणता, "हां, बरं आहे." ते बोलणं तर अंतःकरणपासूनच असलं पाहिजे. ओके. तुमचं जे बोलणं आहे ते अंतःकरणापासून ज्यावेळेस असतं त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये एक आदर आपल्याला जे आहे ते दिसून येतो. जस्ट पल्लवीने एक विचार मांडला. ती म्हटली की गळ्यामध्ये पडून आपण एकमेकांचा जे आहे ते आदर करू शकतो. अ, आज आपण हा विषय शिकत आहोत चर्च, की इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे? आणि आपण देवाचे लेकरं आहोत. आणि ह्या जगामध्ये राहत असताना देवाने आपल्याला निवडलेलं आहे. देवाचं वचन सांगते की तुम्ही डोंगरावर बसलेलं नगर आहात. देवाचं वचन सांगते की तुम्ही दिवट-निवट ठेवलेला दिवा आहात. तुम्ही प्रकाश आहात. देवाचे सांगते की तुम्ही मीठ आहात ना? आणि लक्ष द्या, देवाने आपल्याला ह्या जगामध्ये अ, जगामध्ये निवडलेला आहे आणि आपल्याला देवाने वेगळं केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला देवाने काय केलेलं आहे? देवाने आपल्याला वेगळं केलेलं आहे. व्हेरी गुड ब्रदर सुभाष. देवाने आपल्याला वेगळं केलेलं आहे. आता लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर देवाने आपल्याला निवडलेलं आहे आणि देवाने आपल्याला वेगळं करून ठेवलेलं आहे, तर देवाने आपल्याला का निवडलं आणि का वेगळं केलं, हे आज आपल्याला आजच्या संदेशातून शिकायचं आहे. आणि देवाने आपल्याला ज्या गोष्टीसाठी वेगळं केलेलं आहे ना, त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की आपण इतरांना आदर दाखवा. आपण नेहमी इतरांना काय दाखवावं? आदर दाखवावा. आता आदर दाखवणं म्हणजे नेमकी काय करणं? तर पहिली गोष्ट लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आपण काढू आणि त्याचं 27 वचन आपण वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 27 जे वचन आहे, त्या वचनामध्ये काय लिहिण्यात आलं आहे आदर दाखवण्याच्या बाबतीत ते आपण शिकणार आहोत आणि वाचण्यासाठी मदत करा. त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे ना, लूक शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 27 वचनाचं जे ब भाग आहे, त्या ब भागामध्ये देवाचं वचन असं सांगतं की जशी आपण आपल्या स्वतःवर प्रीती करतो, तशीच प्रीती आपण इतरांवर देखील केली पाहिजे.
आता लक्ष द्या, आदर दाखवणं म्हणजे काय माहितीये का? आदर दाखवणं म्हणजे इतरांसोबत नेहमी प्रेमाने वागणं. आदर दाखवणं म्हणजे इतरांसोबत नेहमी प्रेमाने वागणं, हा त्याचा खरा अर्थ होतो. अनेक वेळा आपण इतरांचा आदर करतो, परंतु त्या माग खऱ्या अर्थाने प्रेम आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे. किंवा लोकांनी आपल्याला समोरच्या व्यक्तीला आदर देताना पाहावं आणि बघणाऱ्या लोकांच्या नजरेमध्ये आपण खूप चांगलं आहोत अशा प्रकारचं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला लूका शुभवर्तमानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायाच्या 27व्या वचनाच्या ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही नेहमी जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती काय केली पाहिजे? प्रीती केली पाहिजे. लक्ष द्या, आपण आदर करणं म्हणजे काय माहिती का? त्याच्या दुसऱ्या शब्दामध्ये हा शब्द आणखीन खोलवर समजून घेण्यासाठी आपल्याला हे वचन वाचणं गरजेचं आहे आणि ह्या वचनातून हे सांगितलेलं आहे की आदर करणं म्हणजे सर्वांसोबत प्रेमाने वागणं असं आहे. आता आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणार आहोत की काय आपण लोकांसोबत प्रेमाने वागतो का? आपण त्या लोकांसोबत प्रेमाने वागतो जे आपल्यासोबत चांगले आहेत. पण जे आपल्यासोबत चांगले नाही अशा लोकांसंदर्भात काय? जर आपण त्यांच्या वागणुकीप्रमाणेच आपण जर त्यांच्यासोबत वागत आहोत, तर मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहील? देव हा भेदभाव करत नाही. आपण ज्यावेळेला योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 16 वचन वाचतो, त्यावेळेला त्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की देवाने सर्वांवरती प्रेम केलेलं आहे. देवाने जगावरती प्रेम केलेलं आहे. देवाच्या प्रेमामध्ये आपल्याला भेदभाव बघायला मिळत नाही. मग आपण त्या देवावरती विश्वास ठेवतो. आपण त्या देवाला आपलं वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. त्या देवाने आपल्याला त्याचं लेकरू म्हणून जे आहे ते संबोधलेलं आहे आणि मग अशा वेळेला देवाच्या वचनानुसार आपण ह्या जगामध्ये राहून इतरांवर प्रेम करत राहणं गरजेचं आहे का इतर लोक आपल्यासोबत जसं वागतात तसं आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे? देवाचं वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे की आदर दाखवण्याच्या बाबतीमध्ये खरं तुम्ही कशा प्रकारे इतरांशी वागणूक केली पाहिजे, तर देव म्हणतो की सर्वांसोबत तुम्ही प्रेमाने वागलं पाहिजे. लक्ष द्या, जे तुमच्यासोबत वाईट वागतात ना त्यांच्यासोबत देखील देव म्हणतो की तुम्ही त्यांच्यासोबत प्रेमाने वागा. आता आपण आपल्या स्वतःचं जर आत्मपरीक्षण केलं आणि आपण आपल्या स्वतःला हा प्रश्न विचारला की काय मी जे माझ्यासोबत वाईट वागतात त्यांच्यासोबत मी प्रेमाने वागत आहे का? तर तुमचं मन तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नाचं काय उत्तर देईल हे तुम्ही तुमचं ठरवा. जर तुमचं मन तुम्हाला जर असं म्हणत आहे की नाही मी त्यांच्यासोबत प्रेमाने वागत नाहीये, तर देवाकडे ही प्रार्थना करा की देवा मला ते हृदय दे, मी त्यांच्यासोबत प्रेमाने वागा. देव आपल्याला ते हृदय देईल. दुसरी गोष्ट, आदर दाखवणं म्हणजे काय? इफिसकराचं पत्र 4था अध्याय आपण काढू यावेळेला. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं जे दुसरं वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या ठिकाणी इतरांना आदर दाखवण्याच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो ह्याविषयी काय लिहिले पहा. इफिस 4:2. पूर्ण नम्रता, सौम्यता व सहिष्णुता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. व्हेरी गुड. बघा, इफिसकराच्या मंडळीला संत पौल ज्या वेळेला हे पत्र लिहित आहे ना, तर संत पौल त्या लोकांना एक फार महत्वाची गोष्ट करण्यासाठी सांगत आहे आणि ती गोष्ट ह्या वचनामध्ये आपल्याला दुसऱ्या वचनाच्या अ भागामध्ये पाहायला भेटते, ती की आपण सर्वांसोबत नम्रतेने राहायला पाहिजे. सर्वांसोबत आपण ह्या जगामध्ये राहत असताना देवाचं वचन सांगतं. बघा, लक्ष द्या, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचे
शिष्य ज्यावेळेस त्याच्या मागे चालले होते त्यावेळेला 2 शिष्य याकूब आणि योहान हे आपल्या आईला घेऊन आले आणि ते त्यांची आई येशूला म्हणाली की एकाला उजवीकडे आणि एकाला काय कर, डावीकडे बसव. त्यावेळेला बाकीचे जे शिष्य आहे ना ते आपसामध्ये कुरकुर करू लागले, वादविवाद करू लागले. आणि मग त्या ठिकाणी प्रभू येशूने एक खूप सुंदर असं प्रॅक्टिकल उदाहरण त्यांना दिलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते उदाहरण हे आहे की जो कोणी स्वतःला उंच करतो नमवला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना देवाची इच्छा ही आहे, ज्यावेळेस आपण फिलिप्पियराचे पत्र वाचतो ना, फिलिप्पियराच्या पत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेविषयी खूप सुंदर लिहिलेलं आहे. चर्च फिलिप्पियराचे जे पत्र आहे ना, फिलिप्पियराच्या पत्रामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं की त्याने आपल्या स्वतःला इथपर्यंत नम्र केलं की त्याने दासाचं रूप धारण केलं. प्रभू येशूने दासाचं रूप जे आहे ते धारण केलं. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला नम्रतेने एकमेकांसोबत राहणं आहे. ज्या वेळेला आपण एकमेकांसोबत नम्रतेने राहतो ना, याचा अर्थ हा आहे की आपण त्या लोकांना आदरयुक्त वागणूक देत आहोत. आपण त्या लोकांचा खऱ्या अर्थाने आदर करत आहोत. आपण त्या लोकांचा खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट करत आहोत. चर्च देवाची इच्छा ही आहे की तुम्ही ह्या जगामध्ये राहत असताना पहिली गोष्ट सर्वांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही सर्वांसोबत नम्रतेने जे आहे ते वागलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एकमेकांसोबत प्रेमाने वागतात, ज्या वेळेला तुम्ही एकमेकांसोबत नम्रतेने वागतात, त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही त्यांचा आदर करत आहात. त्याचा अर्थ हा होतो की तुम्ही त्यांचा काय करत आहात, आदर करतात. तिसरा भाग आपण पाहणार आहोत याकोबाचं पत्र, याचा 2रा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे. याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे त्या ठिकाणी आदर दाखवण्याच्या बाबतीमध्ये काय लिहिण्यात आलं पहा. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर 2रं वचन, येस, दुसरं दुसरं वचन, येस. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला. येस, आता एक वचन वाचा. माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. आता पहा, ह्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगत आहे. आपण ह्या जगामध्ये राहत असताना नेहमी आपण तोंड पाहून लोकांशी वागत असतो. जर एखादा सोन्याची अंगठी घातलेला आणि भपकेदार कपडे घातलेला व्यक्ती आणि एखादा भिकार कपडे घातलेला दरिद्र व्यक्ती जर आपल्या समोर जर आला तर लगेचच आपले जे विचार आहे ना त्यामध्ये आपल्याला भेदभाव जाणून येतो. पण देवाचं वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे, याकोबाच्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनाच्या ब भागामध्ये, की तुम्ही कधीही एकमेकांसोबत राहत असताना तोंड पाहून वागू नका, तर सर्वांसोबत तुम्ही समानतेने वागलं पाहिजे. सर्वांसोबत. लक्ष द्या, तुम्हाला सुरुवातीपासून ह्या गोष्टी शिकवत आलेलो आहो की येशूने कधीही भेदभाव केला नाही. हा, शास्त्री आणि फरीसी जे आहे ना त्यांनी भेदभाव केला. शास्त्री आणि फरीसी ते येशूच्या शिष्यांना म्हणाले की तुझा जो गुरु आहे तो पापी लोकांसोबत जेवतो, पापी लोकांसोबत बसतो, पापी लोकांसोबत उठतो. लक्ष द्या, माणसामध्ये भेदभाव करण्याचा आणि तोंड पाहून वागण्याचा स्वभाव आहे. देवामध्ये तो स्वभाव नाहीये. देवामध्ये तो स्वभाव नाहीये. येशूने शास्त्री आणि फरीसांना अतिशय सुंदररित्या एक चांगलं असं उदाहरण दिलं की आजाराला डॉक्टरची गरज आहे. जो व्यक्ती आजारी आहे ना त्याला डॉक्टरची गरज आहे. लक्ष द्या, जो व्यक्ती आजारी नाहीये ना त्याला डॉक्टरची गरज नाहीये. म्हणजे देवाचं सांगण्याचं तात्पर्य काय होतं, येशूचं सांगण्याचं तात्पर्य काय होतं की मी ह्या जगामध्ये पापी लोकांसाठी आलेलो आहे. लक्ष द्या, जर येशूचं विजन
येशूचा दृष्टांत तर पवित्र शास्त्रातून आपल्याला समजत आहे, तर त्या विजन प्रमाणे, त्या दृष्टांताप्रमाणे, त्या उद्देशाप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये चालणं फार गरजेचं आहे. कारण देवाची अपेक्षा ही आहे की आता आपण येशू सारखं परफेक्ट जीवन ह्या जगामध्ये जगलं पाहिजे. येशू सारखं जे परफेक्ट जीवन आहे ना, ते आपण ह्या जगामध्ये काय केलं पाहिजे, जगलं पाहिजे. आणि ते जगण्याकरता आपल्यामध्ये कोणता स्वभाव असणं गरजेचं आहे, तर वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपण सर्वांसोबत समानतेने वागलं पाहिजे. सर्वांसोबत विचार करा, काय आपण सर्वांसोबत समानतेने वागतो का? काय आपण सर्वांसोबत ज्या वेळेला वागतो ना, त्यावेळेला आपल्या वागणुकीतून समानता दिसत आहे का आपल्या वागणुकीतून भेदभाव दिसत आहे? चर्च, आपली वागणूक कशी आहे? आपण आपल्या वागणुकीकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्या वागणुकीतून भेदभाव दिसत असेल तर देवाला हे म्हणणं गरजेचं की देवा, माझी वागणूक ही भेदभाव करणारी आहे. मला समानतेची वागणूक लोकांशी करण्याकरता मला सहाय्य कर. देव तुम्हाला सहाय्य करेल. देव तुम्हाला जे आहे ते मदत करेल. निश्चित अर्थाने. कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे नाही, तर तुम्ही देवाच्या स्वभावाप्रमाणे चालण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून तो तुम्हाला सहाय्य करेल. तुमचा अशक्तपणा तो दूर करेल चर्च. आणि तो तुम्हाला समानतेने एकमेकांसोबत वागण्याकरता सहाय्य करेल, मदत करेल. चौथा जो मुद्दा आहे, कलसीकराचं जे पत्र आहे, कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि त्याचं जे 13वं वचन आहे, कलसीकराचं पत्र 3रा अध्याय आणि वचन 13 आपण यावेळेला वाचू. आणि त्या ठिकाणी आदर करण्याच्या संदर्भात काय लिहिलंय पहा. इतरांचा आदर करण्याच्या संदर्भात, एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसापात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. व्हेरी गुड. जर कोणाचं कोणाविरुद्ध भांडण असेल, घराणं असेल, आणि असतंच ते, पण वचन काय सांगत आहे की जर आपलं कुणा बरोबर जर भांडण असेल किंवा कुणाचं आपल्या बरोबर भांडण असेल, तर त्यावेळेला आपण त्या व्यक्तीबरोबर कसं वागलं पाहिजे. मला सांगा चर्च, देवाचं लेकर या नात्याने इतक्या वर्षापासून आपण देवाचं वचन ऐकत आहोत. इतक्या वर्षापासून देवाचं वचन हे आपल्यापर्यंत येत आहे. रोज संध्याकाळी अनेक लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे, पण त्यांना रोज आध्यात्मिक अन्न खायला भेटत नाही. देवाचा अनुग्रह आपल्यावरती आहे की आपण रोज संध्याकाळी देवाचं वचन ऐकतो. पण काय त्या देवाच्या वचनाप्रमाणे आपली कृती आहे का? देववचन सांगत आहे, लक्ष द्या, देववचन सांगत आहे की कोणाविरुद्ध कोणाचं काही भांडण असेल, कोणाविरुद्ध कोणाचं काही घराणं असेल, लक्ष द्या, भांडणाचं कारण काही असू द्या, घराणं करण्याचं कारण काही असू द्या, कोण तुमच्यासोबत किती वाईट वागलं आहे किंवा तुम्ही कोणासोबत किती वाईट वागलं आहे, लक्ष द्या, देवाचं वचन हे सांगत आहे की तुम्ही क्षमाशील असणं फार गरजेचं आहे. जर क्षमा करणारं हृदय आपल्याकडे नाही आणि आपण देवाकडे पापांची क्षमा मागत आहे, तर मला सांगा, आपणच दुसऱ्यांना क्षमा करत नाही तर काय देव आपल्याला क्षमा करेल का? आणि आपण देवाकडे क्षमेची अपेक्षा करावी का? आपण देवाकडे प्रार्थना खूप सुंदर करतो. ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय ज्यावेळेस आपण काढतो ना, मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय, त्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला प्रभूची प्रार्थना जी आहे ती पाहायला भेटते. आणि बघा, प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण त्याचं 12 वचन वाचा, वचन 12, 6वा अध्याय 12 वचन. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहेत तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. हा, जशी आम्ही आपल्या, लक्ष द्या, जशी आम्ही आपल्या अपराधांची काय करतो, क्षमा करतो, तसेच तू पण आमच्या अपराधांची काय कर, आम्हाला क्षमा कर. जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केले आहे, तसंच तू पण आम्हाला काय कर, क्षमा. लक्ष द्या, जेव्हा आपण इतरांना मनापासून क्षमा करतो ना, तेव्हा देव आपल्याला क्षमा करतो. पण जर आपण इतरांना क्षमा केली नाही,
तर याचा अर्थ हा आहे की आपली पण क्षमा झालेली नाही. प्रभूने तेच केलं वधस्तंभावरती असताना. लूक वर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता ना, त्याने पित्याकडे प्रार्थना केली, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना ठाऊक नाहीये. येशूने क्षमा केली चर्च. आपण पण क्षमा केली पाहिजे. हा कठीण आहे क्षमा करणं, कठीण आहे क्षमा करणं. म्हणजे कठीण आहे ज्यावेळेस लोक आपल्याबरोबर वाईट वागतात, ज्यावेळेला लोक आपला अपमान करतात, ज्यावेळेला लोक आपल्याला भयंकररित्या त्रास देतात. त्या त्रासाचे, त्या वागणुकीचे आपल्यावरती खूप परिणाम पण झालेले असतात. पण लक्ष द्या, सोल्युशन काय माहिती का? त्यांना क्षमा करणं. सोल्युशन काय माहिती का? लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं की एक फरीसी आणि एक जकातदार देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थनेला गेला. देवाने एका जणाची प्रार्थना ऐकली फक्त. देवाने एका जणाची प्रशंसा केली फक्त, आणि तो होता जक्कई. तो म्हटला, त्याने देवाकडे बघण्याची हिंमत पण केली नाही. त्याने आपलं ऊर बडवून घेतला आणि तो म्हटला, देवा मज पाप्यावर क्षमा कर, मज पाप्यावरती दया कर देवा, मला क्षमा कर माझ्या पापांची. तो असं का म्हटलं माहितीये का? कारण त्याने त्याच्या अपराधांना क्षमा केलेली होती. आणि त्याचा अपराधी त्याच्या समोरूनच गेला होता. तो म्हटला, ह्या जकातदारासारखं मी नाही, मी ह्या जकातदारासारखा चोर नाहीये, लुटारू नाहीये, मी ह्या जकातदारासारखा. चर्च लक्ष द्या, लोक तुमच्याशी कसे वागतात ना, हे देवाला कळतं, हे देवाला माहिती आहे. पण लोकांसोबत तुम्ही तसं वागू नका जसे ते तुमच्या बरोबर वागलेले आहे. त्यांना क्षमा करा. कारण क्षमा करणं हे आदर दाखवण्याचं एक दुसरा भाग आहे. लोकांचा आदर करा, लोकांना क्षमा करा. चौथा जो मुद्दा आहे चर्च लक्ष द्या, पाचवा जो मुद्दा आहे, पाचवा मुद्दा रोमकराचं पत्र 15वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन आपण काढूया. रोमकराचं पत्र 15वा अध्याय आणि त्याचं जे आपण यावेळेला वाचू. वचन दुसरं का भाषा? येस, दुसरं वचन. आपल्यापैकी प्रत्येकाने शेजाऱ्याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. लक्ष द्या, आपण कशाकडे बघितलं पाहिजे? देवाचं वचन काय सांगत आहे? आपल्यापैकी प्रत्येकाने, तुम्ही नेहमी, जेव्हा मी तुम्ही म्हणतो ना, त्यावेळेला आपल्याला देव माहिती आहे ना, ते आपण. लक्ष द्या, वचन सांगत आहे की आपण नेहमी इतरांची उन्नती करण्याकरता, आपण नेहमी इतरांचं भलं करण्याकरता, आपण नेहमी इतरांचं चांगलं करण्याकरता त्यांच्या सुखाकडे आपण पाहिलं पाहिजे. आपण त्यांच्या सुखाकडे बघितलं पाहिजे. लक्ष द्या, देवाचं वचन आपल्याला नेहमी इतरांचं चांगलं करण्याविषयी सांगतं. ज्यावेळेस आपण डोंगरावरील प्रवचन वाचतो ना, डोंगरावरील प्रवचनामध्ये अतिशय सुंदररित्या लिहिलेलं आहे, जे तुम्हाला छळतात ना त्यांच्यासाठी प्रार्थना करा. देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की जे जे तुम्हाला त्रास देतात ना, त्यांना क्षमा करा, त्यांचं सहन करा. आपण इतरांच्या भल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. येशूने ते लक्ष दिलं. बघा, वचन सांगतं की 3 दिवसांपासून मोठा लोक समुदाय हा येशूचं वचन ऐकण्याकरता त्याच्या समोर बसलेला होता, आणि आता त्यांना असंच बिना खाल्ल्या पिल्ल्याचं घालवून देणं हे येशूला बरं वाटलं नाही. म्हणून येशूने काय केलं माहिती का? त्या संपूर्ण लोक समुदायाला जेवण खाऊ घातलं, त्यांचं भलं केलं, त्यांचं चांगलं केलं. चर्च, येशूने लोकांचं भलं केलं. आंधळ्यांना दृष्टी दिली, मुक्यांना वाचा दिली, बहिरांना कान दिले, लंगड्यांना पाय दिले, मेलेल्यांना जिवंत केलं, अनाथ विधवांची काळजी त्याने घेतली. येशूने भलं केलं. चर्च, लक्ष द्या, त्याने चांगलं केलं. आता तो ह्या जगामध्ये नाहीये, आता आपण ह्या जगामध्ये आहोत.
आता आपण ते पुढं काम करत राहायला पाहिजे. या अनुषंगाने देवाचं सांगतं की तुम्ही नेहमी इतरांचं भलं करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, इतरांची उन्नती करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लोकांनी तुमच्यासोबत काय केलेलं आहे ना, हे देवाला माहिती आहे. ते विसरून जा, त्याला क्षमा करा, त्याचं चांगलं करा, त्याचं वाईट करू नका. मला आठवतं काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने माझं वाईट केलं होतं. क्षमा करणं कठीण होतं मला त्या व्यक्तीला, आणि त्या व्यक्तीबद्दल नेहमी मी निगेटिव्ह बोलायचो, त्या व्यक्तीची नेहमी मी निंदा करायचो. नेहमी माझा कोणी मित्र आला की त्याला सांगायचं, तो असा आहे, तो तसा आहे, त्याने माझं हे केलं, त्याने माझं असं केलं, त्याने माझं हे केलं, त्याने माझं हे केलं. मी त्याला क्षमा करू शकत नव्हतो. हा, त्या उलट मी त्याची निंदा करायचो, त्याच्या बुराई करायचो, त्याचं वाईट इच्छायचो मी. पण ज्या वेळेला मी प्रार्थना करण्यासाठी मी माझ्या रूम मध्ये बसलो आणि प्रार्थना करायला लागलो, एक हलकासा आवाज माझ्या मनामध्ये आला आणि तो आवाज देवाच्या आत्म्याचा होता. ते म्हटलं, कसं शक्य आहे प्रल्हाद, देव तुझी प्रार्थना ऐक, कसं शक्य आहे? आणि मी एक स्तब्ध राहिलो. मी स्वतःच आत्मपरीक्षण, तेवढाच तो आवाज, स्वतःच आत्मपरीक्षण करायला लागलो आणि देवाच्या आत्म्या मला आठवण करून दिली की तुला त्या व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे ज्याने तुझं वाईट केलेलं आहे. तुला त्या व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे. आणि लक्ष द्या चर्च, मला त्या व्यक्तीला जे आहे त्यावेळेला देवाच्या सहाय्याने, माझ्याकडे ते हृदय नव्हतं क्षमा करण्याचं, पण देवाने मला ते हृदय दिलं आणि मी त्यांना, त्या भावाला मी पूर्णपणे क्षमा करू शकलो. त्याबरोबरच मी त्याचं भलं पण करू शकलो, चांगलं पण करू शकलो. देवाकडे ते हृदय मागा, देवाकडे ते विचार मागा, देवाकडे तो स्वभाव मागा इतरांना क्षमा करण्याचा, आणि देव तुम्हाला ते दिल्याशिवाय राहणार नाही. देव तुम्हाला ते देईल चर्च, देव तुम्हाला ते देईल. देव तुम्हाला मदत करेल इतरांना क्षमा करण्याकरता. लक्ष द्या. त्यानंतर जो पुढचा जो मुद्दा आहे, 6वा जो मुद्दा आहे, यावेळेला आपण पाहणार आहोत पहिले थेसलनी 5वा अध्याय, पहिले थेसलनी 5वा अध्याय आणि त्याचं 14वं जे वचन आहे. पहिले थेसलनी 5वा अध्याय आणि त्याचं जे 14वं वचन आहे. पहिले थेसलनी 5वा अध्याय बंधू, आणि 14वं जे वचन आहे. येस, 14 वचन. आम्ही तुम्हाला बोध करतो की अव्यवस्थित लोकांना ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. आता बघा, ह्या ठिकाणी देवाचं काय सांगितलं माहिती का? देवाचं वचन ह्या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की तुम्ही जे अशक्त आहात ना, जे दुर्बळ आहेत ना, अशा लोकांना मदत करा. आणि विचार करा, काय आपण खऱ्या अर्थाने जे अशक्त आहेत, जे दुर्बळ आहेत, अशा लोकांना आपण मदत करतो का? देवाने आपल्याला निवडलेलं आहे सत्कर्म करण्यासाठी. देवाने आपल्याला निवडलेलं आहे दुबळ्यांना सक्षम करण्यासाठी. देवाने आपल्याला निवडलेलं आहे अशासाठी की आपण देवाच्या इच्छा पूर्ण कराव्या. आणि ह्या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी, जे लोक दुबळे आहेत, जे लोक अशक्त आहेत, अशा लोकांना तुम्ही मदत केली पाहिजे. 7वा जो मुद्दा आहे, कलसीकरचं पत्र 4था अध्याय आणि 6वं जे वचन आहे, त्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही नेहमी इतरांबरोबर प्रेमळपणे बोललं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये रागिष्टपणा नको आहे. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमचं जे बोलणं आहे ना, नेहमी नेहमी देवाचं सांगतं, नेहमी तुमचं जे बोलणं आहे ना, ते ते प्रेमळ असलं पाहिजे. आपण आपल्या बोलण्याचं जर आत्मपरीक्षण केलं आणि आपण आपल्या स्वतःला हा जर प्रश्न केला की काय माझं बोलणं इतरांसोबत प्रेमळ आहे का, त्यावेळेला आपला आतील मनुष्य आपल्याला नेहमी हे सांगतो की नाही, तुझं बोलणं इतरांबरोबर प्रेमळ नाहीये. अशा वेळेला देवाकडे आपण ही मदत मागणं गरजेचं आहे की देवा, मला इतरांबरोबर प्रेमळपणे बोलण्याकरता सहाय्य कर, मदत कर मला. देव तुम्हाला इतरांबरोबर
प्रेमळपणे बोलण्याकरता मदत करेल. देव तुम्हाला इतरांबरोबर प्रेमळपणे बोलण्याकरता सहाय्य करेल. त्याला तुम्ही मागा, देवाला बोला की देवा माझ्या मुखामध्ये प्रेमळ शब्द टाक. देव तुमच्या मुखामध्ये ते प्रेमळ शब्द टाकल. त्यानंतर 8वा जो मुद्दा आहे गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि 13वं जे वचन आहे ना, लक्ष द्या, नेहमी इतरांची सेवा करा. येशू ह्या जगामध्ये सेवा करण्यासाठी आला. वचन स्पष्टपणे सांगतं, मनुष्याचा पुत्र ह्या जगामध्ये सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करण्यासाठी आला आणि पुष्कळांच्या प्राणासाठी स्वतःच्या प्राणाची खंडणी देण्यासाठी तो आला. येशूचं थीम काय आहे? इतरांची सेवा करणं. येशूच्या जीवनाचा उद्देश काय होता? इतरांची सेवा करणं. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? ज्यावेळेला आपण एखाद्या आजारी व्यक्तीला बघतो, ज्यावेळेला आपण एखाद्या गरीब व्यक्तीला बघतो, ज्यावेळेला आपण एखाद्या निसहाय्य व्यक्तीला बघतो, ज्यावेळेला आपण दुबळ्या व्यक्तींना बघतो, गरिबांना आपण ज्यावेळेस बघतो, त्यावेळेला काय आपल्या मनामध्ये त्यांना त्यांची सेवा करण्याची ती भावना आपल्यामध्ये येते का? जर येत नसेल तर देवाकडे ही प्रार्थना करा की देवा मला ते हृदय दे इतरांची सेवा करण्याचं. मी त्या सर्व बहिणींचे आणि त्या सर्व भावांचे आभार मानतो की त्यांनी ख्रिसमस प्रोग्राम हा अतिशय चांगला व्हावा आणि अनेक लोकांना स्नॅक्स मिळावं म्हणून त्यांनी आपला हात पुढे केला आणि मदत केली. त्यांनी असं हार्ट तुमच्याकडे पाहिजे, असं हृदय तुमच्याकडे पाहिजे एकमेकांची सेवा करण्याच्या बाबतीमध्ये. 9वा जो मुद्दा आहे तो हा आहे दिलेलं वचन पाळा. मत्तईचं पुस्तक 5वा अध्याय आणि 37 वचन. तुमचं बोलणं हा तर हा, नाही तर नाही असलं पाहिजे. तुम्ही जर एखाद्याला शब्द दिलेला आहे ना, लक्ष द्या, त्याचं पालन करा. येशूने त्याच्या शब्दाचं पालन केलं. येशू म्हटला, आज तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. तो व्यक्ती सुखलोकामध्ये गेला. हो, येशूने त्याच्या शब्दाचं पालन केलं. आपण देखील आपल्या शब्दाचं पालन केलं पाहिजे. आपलं बोलणं हो तर हो आणि नाही तर नाही एवढं असलं पाहिजे आणि शब्दाचं पालन करायला शिकायचं. आपण एखाद्याला जर शब्द दिलेला आहे ना, येस, त्या शब्दाचं पालन करा. तर तुम्ही देवाचे लेकरं म्हणून ह्या जगामध्ये आकाशातील ताऱ्यांप्रमाणे लखलख कराल. दिवट निवट ठेवलेल्या दिव्यासारखं तुमचा प्रकाश हा लोकांसमोर असा पडेल की ते तुमची सत्कर्म पाहून, तुमचा आदर पाहून, तुमचे चांगले कर्म पाहून त्यांना देवाची ओळख होईल. तुम्ही दिलेलं वचन पाळलं पाहिजे. त्याहून त्यांना कळेल की तुम्ही देवाचे लेकर आहात. म्हणून देवाचे लेकर बनण्यासाठी आपल्याला ह्या दिवसांमध्ये वचन पाळण्याच्या बाबतीत स्ट्रिक होणं गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा आहे तो आहे रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 10वं वचन. एकमेकांना मान सन्मान द्या. लहान असो किंवा मोठा असो, आपल्या वयाचं असो किंवा आपल्या वयाचं नसो, एकमेकांचा मान सन्मान करा. येशूने केला. लक्ष द्या, ज्यावेळेस शिष्य लहान लेकरांना येशूपासून बाजूला करत होते ना, येशू म्हटला लेकरांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका. आणि येशूने एकाला हातात घेतला आणि म्हटलं की पहा, स्वर्गाचं राज्य त्या लहान लेकराप्रमाणे आहे. येशूने त्या लहान लेकरांचा मान सन्मान केला. आपण देखील मान सन्मान केला पाहिजे. ही अपेक्षा देव आपल्याकडनं करतो. देव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण आपले डोळे बंद करू आणि यावेळेला आपण